नमस्कार, माझं नाव शुभांगी पाटील. आज आपण चर्चा करणार आहोत क्षमा प्रार्थना या विषयावर. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे दोन मित्रांची. दोन जिवलग मित्र ज्यांनी एक छानसा व्यवसाय सुरू केला, मोठा केला आणि खूप त्यांची भरभराट होत असते त्या व्यवसायामध्ये. पण कालांतराने एका मित्राच्या मनामध्ये असं येतं की हे जे कष्ट आहे ते फक्त माझ्या एकट्याचं आहे आणि या प्रॉफिटमध्ये, या व्यवसायामध्ये कोणी मला भागीदार नसायला पाहिजे. आणि या विचारातून तो त्याच्या मित्राची हत्या करतो. कायद्याच्या कचाट्यातून तो सुटतो, कदाचित ते खून उघडकीस येत नाहीत, पण निसर्गामध्ये एक न्यायदेवता आहे हे तो विसरला होता. थोड्या दिवसांनी त्याचं लग्न होतं. त्याचं आयुष्य खूप सुंदर चांगलं चालू असतं. त्याला एक मुलगा होतो आणि काही दिवसांनी त्या मुलाला कॅन्सर होतो. ज्या वेळेला त्याच्या मुलाला कॅन्सर होतो त्यावेळेला त्याला आपली संपूर्ण संपत्ती विकावी लागते, कर्ज घ्यावे लागतात आणि त्या मुलाचा इलाज करावा लागतो. पण इतके प्रयत्न करून सुद्धा त्याला मुलाचा जीव वाचवता येत नाही. पण गत जन्मातल्या काही स्मृती त्याच्या मुलामध्ये बाकी असतात. म्हणजे हा त्याचा तोच मित्र आहे ज्याची त्याने हत्या केली आणि तो त्याच्या पोटी जन्माला आला. तर तो मुलगा सांगतो की मागच्या जन्माचं माझं जे ऋण होतं ते फेडण्यासाठी मी तुझ्या पोटी आलो आणि आज तुझी संपूर्ण संपत्ती, संपूर्ण बिझनेस हा नष्ट झालेला आहे आणि माझ्या आयुष्याचं हेच एम होतं, माझ्या आयुष्याची महत्वाकांक्षा हीच होती आणि त्यामुळे मी ही अशा पद्धतीने जन्म घेतलेला आहे. आता या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतंय पाहूयात. सर्वप्रथम क्षमा आणि प्रार्थनेचं काय महत्व आहे या गोष्टीमधून आपल्याला शिकायला मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यानं त्याची हत्या केली तो अपराधी तर आहेच, पण ज्याने त्याला क्षमा केली नाही त्यालाही त्याच्या पोटी जन्म घेऊन त्या यातना भोगाव्या लागल्या. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला क्षमा करतो त्यावेळेला त्या कर्मातून समोरचा मुक्त होतोच, पण आपणही मुक्त होत असतो. जर आपण एखाद्याला क्षमा करत नसलो तर ती गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला पण परत यावं लागतं, हे अध्यात्म सांगतं. म्हणून जे आपले संत आहेत त्यांनी काय सांगितलंय की क्षमा करा. किंवा कोणत्याही धर्मग्रंथामध्ये पाहिलं किंवा जी मोठी मोठी लोक होती त्यांना कितीही लोकांनी त्रास दिला, संतांना लोकांनी त्रास दिला, तर ते काय करत होते की त्यांना क्षमा करत होते. पण आपण काय करतोय, आपण फक्त परमेश्वराजवळ क्षमा मागायला शिकलोय. आपल्याला जेव्हा काही त्रास होतो त्यावेळेला आपण म्हणतो, देवा हे माझ्यासोबत असं का होतंय, माझे जर काही अपराध असतील तर तू पोटात घाल. म्हणजे आपण फक्त क्षमा मागतोय पण आपण क्षमा करत नाहीये. समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत ज्या आपल्याशी चांगल्या वागतायत ते आपल्या गत जन्मातलं चांगलं फळ आहे आणि ज्या व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडतायत तर समजून जा की आपल्या आयुष्यामध्ये आपण त्यांना कुठेतरी मागच्या जन्मामध्ये किंवा नकळत कुठल्या तरी एका जन्मामध्ये आपण त्यांना दुखवलेलं आहे आणि जोपर्यंत त्याच्या आत्म्यानं ते ठरवलेलं आहे की आपल्याला क्षमा करायचं नाही तोपर्यंत तो आपल्याला क्षमा करत नाही. पण आपण काय करतोय, परत कर्मांच्या गाठी वाढवायला लागतोय. म्हणजे त्याने मला दगड मारला म्हणून मी त्याला दगड मारला, हे आपलं संपत नाहीये. साईबाबांनी एक उदाहरण दिलं होतं. एकदा एक साप बेडकाला गिळत असतं, त्यावेळेला ते म्हणतात, काय रे रामू, तुमचं हे वैर संपलं नाही का? मग त्या क्षणाला त्या प्राण्यांना, त्या सापाला आणि बेडकाला आपला पूर्वजन्म आठवला. म्हणजे अनेको जन्म त्यांचं वैर हे चालू होतं. म्हणजे प्रत्येक जन्मात साप आणि बेडकाचा खेळ हा सुरूच होता. तसं आपल्या आयुष्यामध्ये हे साप आणि बेडकाचे खेळ आपण चालू ठेवलेले आहेत. तर जोपर्यंत आपण क्षमा मागत नाही आणि क्षमा करत नाही तोपर्यंत कुठल्याही कर्मातून आपली 100% सुटका होणार नाही. जर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत आहेत, आपल्याला काही व्याधी आहेत, आपल्याला आर्थिक अडचणी येत असतील, तर समजून जा आपल्याकडून अशा पद्धतीचं कुठलं तरी कर्म 100% घडलेलं आहे. काही लोकांचं असं होतं की मुलं अशी जन्माला येतात की एखादा शत्रू बरा, कारण तो शत्रू तुमच्या पोटी येऊन तुम्हाला छळत असतोय, त्याच्या आत्म्याने ते ठरवलंय ना.
तसंच क्षमा करणं आणि क्षमा मागणं हे दोन्ही गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला क्षमा प्रार्थना शिकवणार आहे. जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी आपलं काम होतं, तुम्ही शांतपणे एका जागी बसा आणि प्रार्थना करा. या विश्वातील चारी योनीतील प्रत्येक जीवाची म्हणजे श्वेदज, अंडज, उद्भिज आणि जरायुज या चारी योनीतील प्रत्येक जीवाची मी क्षमा मागतोय आणि प्रत्येक जीवाला मी क्षमा करतोय. कारण जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला क्षमा करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही या त्रासातून मुक्त होणार नाही. खूप लोकांना शोल्डर पेन होतोय, खांदे दुखतायत, मान दुखती, हे कशामुळे होतं? आपल्या हृदयामध्ये अनफॉरगिव्हनेस म्हणजे आपण एखाद्याला क्षमा न करण्याचं ओझं जर आपल्या मनावरती असेल तर 100% आपले खांदे दुखणार आहेत, मान दुखणार आहे. सो आपण स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. स्वार्थासाठी करा, नाही मोठं बनता येते, माहिती आहे आपल्याला, आपण खूप मोठे नाहीये की एखाद्याचा अपराध पोटात घालायला, पण यामध्ये माझं कल्याण आहे असं समजून जर आपण क्षमा करायला शिकलो तर 100% आपल्याला पुढचा मार्ग नक्कीच मिळेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.